तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलंय आणि प्रवाशांची मात्र जोरदारच गैरसोय झाली आहे। राज्यभर अनेक ठिकाणी एसटी बसेस आगारात उभ्या आहेत। प्रवाशांचा मोठा खोळंबा होतोय। दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत हे दुपारी 12 वाजता एसटी कर्मचारी संघटनांची भेट घेणार आहेत। त्यांच्या मागण्यांसंदर्भात ते चर्चा देखील करणार आहेत। मात्र उद्या संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री शिंदे एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील अशी माहितीही मिळतेय। त्यामुळे आज दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहण्याची शक्यता आहे। संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचारी हे संपावरती गेलेले आहेत आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे। ऐन सणासुदीच्या तोंडावरती हा निर्णय घेतलेला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतात। मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत। त्या मागण्यांसंदर्भात बैठका होऊनही निश्चित असा तोडगा निघत नाहीये आणि म्हणूनच एसटी कर्मचारी या संपावरती ठाम आहेत। तर महाराष्ट्रातल्या 80,000 60,000 एसटी कर्मचारी हे संपावर गेलेत अशी माहिती काँग्रेस एसटी कर्मचारी संघटनेचे श्रीरंग बर्गे यांनी दिली आहे। शिवाय उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटणार नसून केवळ मुख्यमंत्र्यांनाच भेटणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय। गुणरत्न सदावर्ते यांची संघटना सोडून इतर सर्व संघटना या संपात सहभागी झाल्यात असंही बर्गे यांनी म्हटलंय। त्यामुळे उदय सामंतांची भेट महत्त्वाची नसून आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची आहे असंही बर्गे यांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, एकीकडे 60,000 जे कर्मचारी आहेत ते संपावर गेलेत असं सांगितलं जात आहे आणि त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसतोय। नेमकं बर्गेंचं काय म्हणणं आहे? आपण जर बघितलं प्रज्ञा तर ही जे बर्गे आहेत, श्रीरंग बर्गे असं नाव आहे त्यांचं, जे काँग्रेस पुरस्कृत जी संघटना आहे एसटी कर्मचाऱ्यांची त्याचे ते अधिकारी आहेत। आपण बघितलं तर आत्ता सध्या जी त्यांची स्थिती आहे तर त्यांच्या दाव्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की 60,000 कर्मचारी जे आहेत ते आमचे संपावर गेलेले आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर इथे अनेक ज्या एसट्या आहेत त्या देखील बंद आहेत। त्यामुळे सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते यांची संघटना सोडून सर्वच कर्मचारी संपावर गेल्याचा दावा इथले श्रीरंग बर्गे करताना पाहायला मिळत आहेत। पण आपण जर बघितलं तर आत्ता उदय सामंतांकडनं त्यांना बोलावणं आलेलं आहे। 12 वाजताची मीटिंग त्यांची ठेवलेली आहे। मात्र यावर देखील चर्चा सुरू आहे। आत्ता देखील एसटी कर्मचारी जे आहेत ते सगळेजण एकत्र आहेत आणि त्याच्यावर चर्चा करतायत। ते बघतायत की एकंदरीतच या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे प्रज्ञा की आपण फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांनाच फक्त भेटायचं आहे, बाकी आपण कोणालाही भेट द्यायची नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात त्यांची जी आहे ती चर्चा सुरू आहे प्रज्ञा सध्या। नक्कीच। मात्र याबरोबरीनं आपण जर बघितलं तर सर्वसामान्य नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळत आहेत। किती एसटी आगारामध्ये तशाच उभ्या आहेत आणि काही एसटी धावलेल्या आहेत का, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच प्रज्ञा, खरं तर मुंबईतल्या 35 आगार जे आहे तिथे एसट्या सुरळीत धावताना पाहायला मिळत आहेत। बाकी अशी ह्यांचा दावा होता। मात्र आज सकाळी जर आपण बघितलं तर काही कोकणात जाणाऱ्या विशेषतः एसट्या यांनी अडवलेल्या होत्या। कारण आपल्याला माहिती आहे गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे। कोकणात जाण्यासाठी प्रवासी अधिक असतात या काळामध्ये आणि जवळपास 4,000 ज्या एसट्या आहेत त्या कोकणात जाण्यासाठी प्रज्ञा सोडण्यात आलेल्या आहेत आणि लोकांचे रिझर्वेशन जे आहेत ते महिना आधी गेलेले आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर यांनी ज्या सकाळी अडवलेल्या एसट्या होत्या त्या रत्नागिरी, खेड, चिपळूण इथे जाणाऱ्या एसट्या होत्या। मात्र ज्या वेळेला प्रवाशांनी टोकाची भूमिका घेतली, प्रवाशांनी जेव्हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यावेळेला काही कर्मचारी जे आहेत ते एसटी घेऊन रवाना झालेले देखील पाहायला मिळाले प्रज्ञा। मात्र अद्यापही अनेक ठिकाणच्या ज्या एसट्या आहेत त्या इथे उभ्या आहेत। मिरज असेल, सांगली असेल, त्याचबरोबर कोकणात जाणाऱ्या काही एसट्या असतील, त्यामध्ये कुडाळ असेल किंवा रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या ठिकाणी ज्या जाणाऱ्या एसट्या आहेत त्या आगारात उभ्या असलेल्या पाहायला मिळतात प्रज्ञा सध्या। नक्की। मात्र त्याचबरोबर प्रवाशांचे पण काही प्रमाणात हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।
नक्कीच प्रज्ञा, प्रवासी अक्षरशः तासभर 2 तासभर खोळंबले होते. सकाळी अक्षरशः प्रवाशांनी एस टी कर्मचाऱ्यांवर हल्लाबोल केलेला देखील पाहायला मिळाला. तुमच्या संपामुळे तुम्ही आम्हाला का गैरसोय करताय, अशा पद्धतीचे प्रश्न देखील एस टी कर्मचाऱ्यांना विचारण्यात आले. आणि जर तुम्ही संप करणार होता तर मग तुम्ही रिझर्वेशन का केलीत? आमची महिनाभर आधी रिझर्वेशन आहेत, आता आम्हाला कोकणात जायचं आहे. रेल्वे एकीकडे सगळ्या फुल आहेत, दुसरीकडे ज्या गाड्या आहेत प्रायव्हेट गाड्या बसेस त्या देखील जास्त भाडं आकारतायत. आणि अशा परिस्थितीत आमचं रिझर्वेशन असताना तुम्ही अशा पद्धतीने आमची अडवणूक करू शकत नाही. अशा पद्धतीने जे प्रवासी आहेत त्यांनी सकाळी काही कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर जे काही कर्मचारी आहेत ते घेऊन गेले. मात्र यावेळेला कर्मचाऱ्यांनी सांगितलं की मध्येच जर एस टी अडवल्या तर ही जबाबदारी आमची नाही. या संदर्भात ज्या वेळेला एस टी अडवली जाईल त्यावेळेला प्रवाशांनी एस टीतनं खाली उतरवायचं आणि तिथून पुढचा प्रवास कसा करायचा ते प्रवाशांनी बघायचं. अशा पद्धतीचं जे वाक्य आहे, अशा पद्धतीची गोष्ट जी आहे ती कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना केलेली पाहायला मिळाली. आणि त्यानंतरच जी गाड्या आहेत त्या कोकणात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात आलेल्या देखील पाहायला मिळाल्या. प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री.